वेलकम टू रश्मीच रसोई। आपण अलिबागला किंवा कोकणात फिरायला गेलो का नेहमीच प्रॉन्स थाली, पापलेट थाली, सुरमई थाली मागवत असतो। पण कधी तुम्ही कालवा थाली मागवली आहे का? तर चला मग आज मी तुम्हाला आमच्या आगरी कोळी पद्धतीने कालवा थाली कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण कालवा थाली बनवणार आहोत। त्यासाठी मी दोन प्रकारचे कालवा घेतले आहेत। हे नॉर्मल आपले लहान साईजचे कालवा असतात ना, हे वापरणार आहोत कालवा मसाला बनवण्यासाठी, म्हणजे तव्यातले कालवा बनवण्यासाठी। आणि हे मोठ्या साईजचे कालवा आहेत ना, ह्याचा आपण कालवण बनवणार आहोत। नंतर कालवा फ्राय आणि कालवाची भजी असं हे तीन प्रकार ह्याचे बनवणार आहोत। आणि हे कालवा मसाला। सर्वात आधी ही कालवं साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। जरी तुम्ही कालवं साफ करून आणली असली तरी हे बघा, ह्या साईडला ना कॉर्नरला थोडंसं असं न कडक असं हे कवच असतं, हे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी शिंपलीसारखं छोटंसं असं ना कवच असतं, त्यामुळे कालवं नेहमी व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायची असतात। हे बघा, मोठी तर अगदी व्यवस्थित साफ केलेलीच असतात। तुम्ही बघू शकता एक कालवा केवढा मोठा आहे, म्हणजे माझ्या हाता एवढा हा मधला भाग आहे ना हाताचा, एवढा मोठा एक कालवा आहे। आता ह्याचा आपण कालवण करणार आहोत। सर्व कालवं मी साफ करून स्वच्छ धुवून घेते, नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया। कालवाचं कालवण बनवण्यासाठी आपण 7 ते 8 ही बघा ही कालवं घेतली आहेत। ह्याच्यासाठी वाटून घेणार आहोत। मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलंय, आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या 6 ते 7 आहेत। पाणी न घालता ह्याचं वाटून घेऊया आणि कालवण बनवायला सुरुवात करूया। कालवांचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण पातेलं ठेवलं आहे। 2 टेबलस्पून एवढंच तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम झालं आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपण फोडणीला घालूया। लसूण थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे। नंतर एक छोट्या साईजचाच कांदा घेतला आहे चिरून, तो ऍड करते। कांदा पण तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा पण छान आपण शिजवून घेतला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला घालूया। हळद आणि मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे कालवणाला मस्त अशी तरी येते। आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी दाखवलेलं वाटून घेतलंय। 3 टेबलस्पून एवढं आपण वाटण घालणार आहोत। खूप वाटणाची पण गरज नाही आहे, कारण का त्या कालवाची ओरिजिनल टेस्ट कालवणाला यायला हवी म्हणून 3 चमचेच वाटण घातलं आहे। वाटण पण तेलावर छान परतून घेतलं आहे। हे बघा, मिनिटभरासाठी वाटण छान तेलावर परतून घेतलं आहे। कसं आत्ताच त्याला तेल सुटलंय। आता ही कालवं स्वच्छ धुवून घेतली, ती ऍड करूया। थोडी ती कालवं आपण ह्याच्यात परतून घेऊया। आता आपल्या गरजेप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ऍड करणार आहोत। जवळपास 1 ते 1.5 ग्लास एवढं मी पाणी ऍड केलं आहे, कारण का हे पातळ कालवण आपण बनवणार आहोत म्हणून। व्यवस्थित मिक्स करून घेते। आता ह्याच्यामध्ये एक बटाट घालते। बटाट टोटली ऑप्शनल आहे। आम्ही आगरी कोळी लोक, मच्छी असो किंवा भाजी, आम्हाला थोडंसं तरी बटाट हवं असतं म्हणून बटाट ऍड केला आहे। एक टोमॅटो आहे, त्याच्या फोडी करून घेतल्यात, ते ऍड करूया। चमचाभरच चिंच घेतली आहे, पाण्यात भिजत ठेवलेली, ती ऍड करते। चिंच ना थोडीशी कमीच घालायची, कारण का असं पण कालवांना थोडी आंबट टेस्ट असते। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। व्यवस्थित हे कालवण मिक्स करून घेऊया आणि एक उकळी यायची वाट बघूया। हे बघा, कालवणाला आपल्या छान उकळी आली आहे। थोडंसं असं मिक्स करून घेते। आता ह्याच्यावर झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम लो करते आणि कालवा आणि बटाट आपण शिजवून घेणार आहोत।
8 ते 10 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघूया. हे बघा, बघूनच तुम्हाला कळेल का कालवं पण हे बघा व्यवस्थित शिजली गेली आहेत, बटाट पण शिजले. आता गॅसची फ्लेम हाय करते. हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया. छान उकळी आली आहे. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करूया. झटपट चमचमीत असं कालवाचं कालवण आपलं तयार झालं आहे. आता हे कालवण आपण बाजूला ठेवणार आहोत आणि कालवं मसाला बनवायला सुरुवात करणार आहोत. कालवं मसाला बनवण्यासाठी मगाशी दाखवलेली ती छोट्या साईजची ही कालवं घेतली आहेत. स्वच्छ धुवून घेतलेत. आता चला कालवं मसाला बनवायला सुरुवात करूया. कालवा मसाला बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे. 2 टेबलस्पून एवढं तेल घेऊया. तेल पण छान गरम झालं आहे. 1 टेबलस्पून आलं लसूण मिरचीचा क्रश घेतला आहे मी. थोडासा तेलावर परतून घ्यायचंय. नंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आपण, तो ऍड करूया. कांदा आता तेलावर शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवते म्हणजे झटपट कांदा शिजला जाईल. 2 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया. हे बघा, झाकण दिल्यामुळे कांदा तेलावर शिजला पण गेला आणि हे बघा कसं तेल सुटलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार आहोत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आणि अगदी 1च चमचा आपण हे वाटण ऍड करणार आहोत. मगाशी जे वाटण आपण वाटून घेतलेलं ना, तेच वाटण मी ऍड केलं आहे. व्यवस्थित आता हे मसाले आपण कांद्यासोबत एकजीव करून घेऊया. मसाले मिक्स करून घेतले तेलावर का अगदी छोट्या साईजचा टोमॅटो घेतला आहे, तो ऍड करते. तो देखील मसाल्यांसोबत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. आता आपण ही स्वच्छ धुतलेली कालवा आहेत ना, ती ऍड करूया. लक्षात ठेवा, ह्याच्यात ना थोडंही पाणी घालायचं नाही. मसाल्यांमध्ये ही कालवं छान मिक्स करून घेऊया. मसाल्यांमध्ये कालवं छान मिक्स करून झाली आहेत. चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. लक्षात ठेवा, कालवं असो किंवा शिवल्या, मीठ न थोडंसं कमीच घालायचं नॉर्मल आपल्या स्वयंपाकापेक्षा. आणि अगदी चमचाभरच चिंचेचा हा कोळ ऍड करते. पुन्हा एकदा ही कालवं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता व्यवस्थित ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला न झाकण नको देऊया. थोडी 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवर असंच त्याला व्यवस्थित आपण परतून घेतलं आहे. थोडी वाफ काढूया. मिनिटभर झालंय. हाय फ्लेमवर आपण ह्याला व्यवस्थित असं वाफेवरच शिजवून घेतलेत, म्हणजे परतून घेतले आहेत. आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 ते 6 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर ही कालवं शिजवून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटं झाली ही कालवं आपण शिजत ठेवली होती. तुम्ही बघू शकता, कालवं पण व्यवस्थित शिजली आहेत आणि आपला कालवा मसाला रेडी झाला आहे. किती सुंदर अशी ह्याची ग्रेव्ही पाणी न घालता पण तयार झाली आहे. गॅसची फ्लेम हाय केली आहे. हाय फ्लेमवर छानशी ह्याला एक उकळी काढूया. थोडीशी कोथिंबीर ॲड करते. चमचमीत असा आपला कालवा मसाला रेडी आहे. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया. आता कालवा फ्राय बनवायला सुरुवात करणार आहोत. कालवा फ्राय बनवण्यासाठी 7 ते 8 ही मोठ्या साईजची कालवा आपण घेतली आहे. स्वच्छ धुवून वगैरे घेतलीत. आता ह्याच्यावर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. नंतर 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट, हाफ लेमन ह्याच्यावर स्क्वीज करून घेते. अर्धा चमचा हळद,
एक मोठा चमचा भरून आपला घरचा आगरी कोळी मसाला. आता व्यवस्थित ही कालवं आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. कालवं तर व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतली आहेत. आता आपण ह्या कालवांना रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये थोडं घोळून घेणार आहोत. अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ आहे, व्यवस्थित मिक्स करून घेते. गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम होईपर्यंत हे मॅरिनेट केलेली कालवं आहेत ना, व्यवस्थित ह्याच्यात कोट करून घेऊया, म्हणजे फटाफट तळायला आपण तव्यात सोडू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने सर्व कालवं मी कोट करून घेते. कालवं फ्राय करण्यासाठी आपण हा तवा व्यवस्थित तापून घेतला आहे. सुरुवातीला 3 टेबलस्पून एवढंच तेल घेते. गरज लागली तर आपण साईडनी तेल सोडूया. आता एक एक करून ही कालवं आपण तेलावर सोडणार आहोत. अगदी मच्छी तळतो ना तशीच ही कालवं आपल्याला तळायची आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरच ठेवली आहे मी ही कालवं सोडताना. आता मीडियम फ्लेमवर ही कालवं आपण फ्राय करून घेऊया. एक बाजू 1-2 मिनिटासाठी तरी फ्राय करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेत आपण ही कालवं फ्राय करत ठेवली होती. आता एक एक करून पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी गाबोळी आपण तळतो ना तशीच ती दिसते. मला ही मोठी कालवं मिळाली म्हणून मी ही मोठी कालवं फ्राय केली. तुम्हाला जर ही मोठी कालवं मिळाली नाही ना आणि छोटी कालवं तुम्ही घेऊन फ्राय केली तशी तरी पण चालू शकेल. हे बघा, एक एक करून सर्व कालवं आपण ही पलटून घेतली आहे. आता मागची बाजू पण अशीच आपण फ्राय करणार आहोत. अगदी साईडनी थोडंसं तेल सोडतं. तव्यात तर तेल आहेच, पण साईडनी अगदी थोडंसं अर्धा चमचा एवढंच तेल सोडलं आहे. मागची बाजू देखील सेम अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊया. आणखी 3 ते 4 मिनिटं झाली. पुन्हा ही कालवं आपण पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित ही कालवं आपली फ्राय झाली आहे. कलर पण किती सुरेख आला आहे त्याला. सुंदर अशी तयार झाली आहे आपली ही कालवं. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि आता आपण कालवं भजी बनवायला सुरुवात करणार आहोत. कालवांची भजी बनवण्यासाठी मी ही 8 ते 10 मीडियम साईजची कालवं घेतली आहेत. ह्याच्यामध्ये आपण अर्धा लिंब पिळून घेऊया. नंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर ॲड करते ह्याच्यात. व्यवस्थित आता मॅरिनेट करून घेऊया. कालवं व्यवस्थित मॅरिनेट करून झाले आहेत. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे आपण बेसनचं पीठ, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि 2 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. थोडंसं पाणी घालूया ह्याच्यामध्ये. व्यवस्थित आपण हे आता मॅरिनेट करून घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित आपण ह्याला कोट करून घेतलं आहे. जशी आपण बटाट्या भजीसाठी नाही का बेसन वगैरे भिजवतो तसंच जाडसरच आपण हे म्हणजे असं घट्टसरच हे कालवं आपण भिजवून घेतले आहेत पिठामध्ये. आता एक 10 मिनिटाकरता ह्याला ना रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत एका बाजूला तेल गरम करत ठेवूया.
हे बघा तेल पण व्यवस्थित आपलं गरम होत आलं आहे। आता हे जे बॅटर आपण तयार केलं होतं कालवं, जसे आपण बटाटी वडे सोडतो ना व्यवस्थित त्या वड्यांना पिठाने कोट करून, त्याच पद्धतीने आपण ही कालवं सोडणार आहोत तेलामध्ये। खूप गर्दी नको म्हणून मी सुरुवातीला 3च कालवं तेलामध्ये सोडते। गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच ही कालवं आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। अगदी मिनिटभरच झालं आहे। आता ही कालवं आपण पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता जसे वडे दिसतात ना बटाटी वडे आपण करतो त्याच पद्धतीने ही कालवं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। आणखी मिनिटभरासाठी मागची बाजू पण अशीच आपण फ्राय करून घेऊया। आणखीन 1 ते 1.5 मिनिटं झालाय, पुन्हा ही कालवं पलटून घेऊया आणि मिनिटभरासाठी उलटपालट करून व्यवस्थित फ्राय करून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिटातच आपली ही कालवं व्यवस्थित फ्राय करून झाली आहे। तेल व्यवस्थित आपण निथळून घ्यायचं आहे। तयार झालेली ही कालवांची भजी आपण ह्या प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। हे बघा वरनं अगदी क्रिस्पी, तुम्ही बघू शकता छान अशी क्रिस्पी झाली आहे। उरलेली भजी देखील मी अशीच फ्राय करून घेते। हे बघा थोडी थोडी करून सर्व भजी आपली ही फ्राय करून झाली आहेत। आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया। तुम्ही बघू शकता कालवं थालींसाठी कालवं मसाला, कालवाचं कालवण, नंतर रवा फ्राय कालवं केलेली आणि कालवांची भजी अशी आपली तयार झाली आहे। आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया। ताट वाढताना सर्वात आधी आपण कालवाचं कालवण वाढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आणि जेवढं दिसायला हे चमचमीत झालंय ना तेवढंच टेस्टला पण खूप सुरेख आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे कालवाचं कालवण आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कालवं आणा आणि ह्याचं कालवण करून बघा। नंतर आपण हे कालवं मसाला सर्व करणार आहोत। चमचमीत आणि अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून हॉटेलसारखेच आपण हे कालवं मसाला तयार केले आहेत। हे कालवं मसाला तुम्ही चपाती, भाकरी, घावण किंवा कोंबडी वड्यांसोबत देखील खाऊ शकता। अगदी चमचमीत असे हे कालवं मसाला आपले तयार झाले आहेत। नंतर रवा फ्राय ही कालवं आपण केली आहेत। आगळीवेगळी रेसिपी आहे, तुम्हाला पण आवडली तर नक्की तुम्ही पण एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा। नंतर ही कालवांची कुरकुरीत भजी, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही कालवांची कुरकुरीत भजी तयार झाली आहेत। तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे कालवं थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही कालवं थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही कालवं थाली कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कालवं थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।